महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना समाजातील विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला आहे. शुक्रवारी सुशील रसिक सभागृह येथे सकाळपासूनच महेश कोठे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी राजकीय पक्षाचे पुढारी, विविध समाजाचे प्रमुख आणि विविध संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी सुशील रसिक सभागृहाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये भीमशक्ती सामाजिक संघटना नेते माननीय चंद्रकांत हांडोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सोलापुरामध्ये आम्ही शहर उत्तर सोलापूरच्या उमेदवार आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारामध्ये आम्ही सगळे संपूर्ण टीम या ठिकाणी सामील झालेले आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेला मालक चालक यांना दूर ठेवून जनतेची सेवा करणारा, जनतेला मानणारा, जनतेला न्याय देणारा असा एक नेता महेश कोठे यांना निवडून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. निश्चितपणे त्यांचा विजय हा होणारच अशी या ठिकाणी आम्हाला खूप खात्री झालेली आहे आणि म्हणून आम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना प्रचार करून प्रचंड मताने निवडून आणण्याचं काम करणार. दोघी समाजाच्या वतीने मी अध्यक्षानाथाने श्री महेश कोठे यांना पाठिंबा देत आहे. कोठे यांनी आम्हाला धोबी घाटसाठी जागा उपलब्ध करून दिली, त्या ताकदीने दिली होती. तिथं डेव्हलपमेंट जी आहे ती महेश केली. प्रत्येक वेळेसमध्ये आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक वेळेस आमच्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये येतात, आम्हाला समाजाला मार्गदर्शन करतात, समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आम्हाला भरपूर मदत करतात. असे हे सोलापूर शहराचे नगरसेवक, महापौर अशी विविध पदं भूषवलेले, क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य चांगलं आहे. मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून सर्व खेळाडूच्या वतीने त्यांना परत पहिल्यांदा पाठिंबा जाहीर करतो. मी असं ಮಾಡ್ಕೊಡ್ತು ಎಲ್ಲರಿಗ ನಂದು ಶರಣಾರ್ಥಿ ಎಲ್ಲ ಮಂದಿಗ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಕಿ ನೀವು ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವಾಗ ಈ ಟೈಮ್ ನೀವು ಮತ್ತೆ ವಾಯ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. 20 ವರ್ಷ ನೀವು ವಾಯ ಹಾಕಿರಿ, ತಮ್ಮ ಸಮಾಜ ಹಿಂದೆ ಬಿದ್ದದ, ತಮ್ಮ ಸಮಾಜसाठी ಇದು ಎಲ್ಲ ಬಹಳ ಒಂದು ಬ್ಯಾರಿನ ಚಿತ್ರ ಆಗ್ಯದ. ಬರ ಕಾಳುವಾಗ ತಮ್ಮದು ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬೇಕಾರಾಗದ. ಇದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬೇಕಾರ್ ಆಗಿಬಿಡ್ಬೇಡ್ರಿ. ತಮ್ಮ ಬರೋದ ಪೀಳಿಗೆ ಇದು ವಾಯ ಹೋಗ್ಬಿಡ್ಬೇಡ್ರಿ. ನೀವು ತಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಸುಶಿಕ್ಷಿತಾವ, ಚಂದ ಕಲ್ತಿದಾವೆ. ಎಲ್ಲರ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ಕಲ್ತಿ ಪುಣೆಗೆ ಹೊಂಟಾರ. ಮಹೇಶ್ ವಿಜನ್ ತೋರ್ಸಾರ ಕಿ ಅವ್ರು ಸೋಲಾಪುರ ಐಟಿಗೆ ತರ್ತಾರೆ, ಇವು ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ತರ್ತಾರೆ. ಆ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ತಮ್ಮ ಮಂದಿ ಇಲ್ಲೇ ಇರಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಈ ಸಟಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಸೋಲಾಪುರಾಗೆ ಇಡ್ರಿ. ಸೋಲಾಪುರದ್ದು ಪ್ರಗತಿ ಮಾಡೈತಂದ್ರೆ ಮಹೇಶ್ ಐಟಮ್ ಬಿಡಿಸ್ತಾರೆ ರೀ. ಯಾಕಂದ್ರೆ 20 ವರ್ಷ ವಾಯ ಹಾಕಿದ್ದೆವು, ಮತ್ತು 5 ವರ್ಷ ವಾಯ ಹಾಕಬೇಡ್ರಿ. ಇಟ್ಟು ನಾನು ನಿಮ್ಮದು ನಿಮಗೆ ನಾನು ತಳ್ಕೊಳ್ಳಿ ನಿಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ನೀವು ಈ ಟೈಮ್ ಮತ್ತೆ ತುತ್ತಾರಿಗೆ ಹಾಕಿರಿ, ತಮ್ಮದು ಮಹೇಶ್ ವಿಜಯ ಮಾಡಿರಿ. पदयात्रा, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून महेश कोठे हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे महेश कोठे यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याची भावना व्यक्त करत यंदा शहर उत्तरमध्ये विजय निश्चित असल्याचा दावा कोठे यांनी व्यक्त केला. स्वेच्छेने लोक या ठिकाणी येऊन मला जाहीर पाठिंबा देत आहेत. ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी, आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं. पदयात्रा असेल किंवा आमच्या मिटिंग असेल, त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वेच्छेने येत आहेत. उलट आम्ही पोचायला कमी पडतो आहे आणि वेळ द्यायला कमी पडतो आहे. बऱ्याच ठिकाणी असेच आहेत किंवा वेळ दिलेल्या ठिकाणी सुद्धा तास 1.5 तास लेट जायची पाळी यायला लागली आहे. कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं आम्हाला भेट देण्यासाठी किंवा त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं, आणि 100% ते लोक कामाला लागलेले आहेत. मी निश्चित सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण माझ्यावर जे विश्वास दाखवत आहे. 20 वर्षात ज्या आमदारांनी काही काम केलं नाही, त्यामुळं माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत आणि मी 100% त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करेन एवढं सांगतो. त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहीन, त्या दिलेल्या मताचं मी चीज करून दाखवेन एवढं ह्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगतो.